हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे बटर गार्लिक मशरूमची रेसिपी। एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे, त्यामुळे रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। तर बटर गार्लिक मशरूम बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी मशरूम घेतले आहे। ते 250 ग्राम मशरूम आहे। तर मशरूम इथे छोटे छोटे पीसेस आहेत, त्याच्यामुळे मी हे अख्खे पीसेस ठेवलेले आहेत। जर का मोठे पीसेस असतील तर तुम्हाला ह्याला कट करायचं आहे। 250 ग्राम मशरूमला इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। पॅनमध्ये 50 ग्राम इथे मी बटर टाकून घेतलेलं आहे। बटर चांगलं मेल्ट करून घेतलं। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली होती। बटर व्यवस्थित मेल्ट झालं की त्यामध्ये 4 टेबलस्पून बारीक चिरलेलं लसूण टाकून घेतलेलं आहे। तर असं लसणाच्या पाकळ्या मोजाल तर 25 ते 30 लसणाच्या पाकळ्यांना बारीक चिरून घेतलं होतं मी। आता लसूण इथे फक्त अर्धा मिनिटभर स्लो फ्लेमवरती परतून घेतला। त्यानंतर याच्यामध्ये एक मोठा आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला। कांद्याला व्यवस्थितपणे पिंकिश कलर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। लसूण जास्त गोल्डन ब्राउन नाही करायचा आहे। आणि त्यानंतर कांदा इथे फ्राय करत असतानाच लवकर कांदा परतावा ह्यासाठी मी पॅनवर झाकण ठेवले 2 मिनिटासाठी। 2 मिनिटानंतर मी पॅनवरचे झाकण काढले। गॅसची फ्लेम मीडियम टू हायच्या मध्ये ठेवली आणि कांदा एकदा सॉते करून घेतला। तर इथे कांदा व्यवस्थितपणे पिंकिश कलरचा झाला होता। आता जे मशरूम मी धुवून घेतले होते ते मशरूम मी या कांद्यामध्ये इथे टाकून घेतलेले आहेत। ची फ्लेम हाय करून मशरूमला 1 मिनिट व्यवस्थितपणे मी इथे सॉते करून घेतलेला आहे। तर पुन्हा एकदा सांगते, जर का मोठे मशरूम असतील तर त्यांना कट करून वापरायचं आहे आणि छोटे मशरूम वापरत असाल तर अख्खे वापरले तरीही चालतात। तसे मशरूम शिजल्यानंतर बऱ्यापैकी श्रिंक होतात, म्हणजे छोटे होऊन जातात। तर आता मी ह्याच्यामध्ये काही मसाले टाकून घेतले, म्हणजे हर्ब्स टाकून घेतलेले आहेत। तर 1 चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा गार्लिक पावडर आणि 1 चमचा ऑरिगॅनो टाकून घेतलेला आहे आणि ह्याला व्यवस्थितपणे एकदा मी मिक्स करून घेतलेला आहे। तर आता ऑलरेडी ह्याच्यामध्ये सॉल्टची मात्रा जास्त असते, कारण की आपण बटर यूज केलेलं आहे आणि त्याचबरोबर ऑरिगॅनोमध्ये सुद्धा सॉल्ट असतं। त्यामुळे अंदाजे एकदम थोडंसं मी इथे मीठ टाकलेलं आहे, म्हणजे आपण जे चवीनुसार मीठ टाकतो त्याच्यामध्ये थोडंसं कमी मीठ टाकायचं आहे, जास्त मीठ नाही टाकायचं आहे, कारण की ऑलरेडी हे जी डिश आहे ती सॉल्टी असते। मला 1 मिनिटभर असे सॉते करून घेतल्यानंतर आता मी ह्याच्यावरती थोडंसं बारीक चिरलेलं कोथिंबीर टाकून घेतली आणि त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो केली आणि पॅनवरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटानंतर मी पॅनवरचे झाकण काढले तर मशरूमला जे स्वतःचं पाणी असतं, म्हणजे मशरूमचं जे ज्यूस आहे त्याच्यामध्येच हे व्यवस्थित मशरूम इथे शिजले गेले आहेत आणि बऱ्यापैकी श्रिंकसुद्धा झालेत, म्हणजे जी पहिला साईज होती त्याच्यापेक्षा एकदम कमी साईज या मशरूमची इथे झाली होती। 5 मिनिटे आणखीन मी हाय फ्लेमवरती या मशरूमला इथे शिजवून घेतले। त्यानंतर हे मशरूम इथे रेडी झालेले आहेत। गरमागरम तयार केलेले बटर गार्लिक मशरूम मी एका प्लेटमध्ये इथे काढून घेतलेले आहे। तर तुम्ही ह्या डिशला ॲज अ स्टार्टर म्हणून सुद्धा सर्व करू शकता आणि एकदम झटपट बनणारी ही रेसिपी आहे। तर तुम्हाला जर का माझी बटर गार्लिक मशरूमची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।